वाजवलंच ना तेव्हा ते कोणतरी बाहेर आलं तिथे काळजी हो आता हाला हा एकदम मिटवलं असं पण तर हाय नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ आणि आपल्या कोकण रत्नागिरी संगमेश्वर चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो आम्ही आज आलो आहे खेकड्यांसाठी. पाण्याला ओटी लागली आणि आज खूप दिवस झाले आम्ही ट्राय करतो आहे, पण येणं शक्य होत नव्हतं. आज आम्ही ट्राय केलेली आहे. हे बघा पाणी बघू शकता तुम्ही किती खाली झाले. एवढं पाणी खाली होतं. ज्यावेळेला भरती लागते त्यावेळेला पाणी हे परत भरतं. निलेश आहे माझ्याबरोबर, निलेश येते तिकडून. हे बघा मित्रांनो, हे अशी बिलं असतात. या बिलांमध्ये खेकडे असते, पण डायरेक्ट हात नसतो घालायचा बिलामध्ये. हे बघा, एखाद्या वेळेस सापसुद्धा असू शकतो, थोडं सांभाळून करावं लागतं. हे बघा, हे माझ्याकडे आहे लोखंडी सलाई, माझ्याकडे आहे. बाकी ज्यांच्याकडे पण आहे, निलेश आहे, आनंद आहे आणि सुनील भाई आहे. दाखवतो तुम्हाला मी पुढे कंटिन्यू माझा. हे बघा, भारी वाटतं ना, एवढं शांत वातावरण आहे. पाऊस पण पडलेला आहे, मस्त थंड वातावरण. दाखवतो मला कंटिन्यू पुढे. मित्रांनो हे बघा, सुनीलला पुढे 2 भेटल्या, म्हणजे उद्घाटन झालेलं आहे. भवनी भेटलेली आहे सुन्याला. पाणी कसं खारट आहे ना सुन्या? पाणी खारं आहे की पाणी आता गोड लागलं आहे? खारं पाणी आहे मित्रांनो, समुद्राचं पाणी आहे ना. बघूया कशी सुनीलची भवनी आपण बघूया. सुनील हातात काढून दाखवतोय. हे बघा, जबरदस्त भेटले मित्रांनो. याच्यापेक्षा पण मोठे मोठे खेकडे भेटतात, पण काही लोक खूप येतात ना असे, म्हणजे रोजच्या रोज येतात. आम्ही आज आलो आहे, केव्हा तरी आम्ही आलो आहे. बघ जा बघ. सुन्याला अंदाज लागला आहे, बिल हाय असं वाटलं आहे. बघूया. एवढ्या पाण्यातून प्रवास करून जावं लागतो. याच्यापेक्षा पाणी उंच असतं, त्याच्यातून पण जावं लागतं. मित्रांनो तो सुनील गेला होता, 3-4 इथे बिळं भेटली होती, पण एका पण बिळात नाही भेटलं त्याला. हा आहे आमच्या संगमेश्वरमधील कुर्दुंडा गावातील निसर्ग आहे मित्रांनो. बघा, चला आता आम्ही निघालो आहे. आता फास्ट जाणं गरजेचं आहे. हे बघा, ही अशी लोखंडी सलाई असते आणि सलाई पहिले टाकावं लागते, मग ते अंदाज लागतो. नाही डायरेक्ट हात कधी टाकायचा नाही. निलेश आहे मोठी खेकडी, मोठी आहे मित्रांनो. हे बघा, निलेशला मोठी खेकडी भेटते, बऱ्यापैकी हाय बोलते. हे बघा, हे बिल असं खोदावं लागतं. हे बघा मित्रांनो, हो, निलेशच्या मेहनतीनंतर हा खेकडा लागलेला आहे, जबरदस्त. कशी टाकू? हे बघा मित्रांनो, जबरदस्त लागला खेकडा. हो मित्रांनो, हे बघा, आता आम्ही आलो आहे डिंगणीच्या भागाकडे. आम्ही आलो आहे. डिंगणी हा रेल्वेचा ब्रिज आहे. हा ब्रिज आहे रेल्वेचा. इथून खूप अंतर लांब आहे.
तिकडे सुनील दोघेजण, सुनील आणि आनंद दोघेजण आहेत. एवढं दिसणार नाही आहे, खूप लांब आहेत ते, खूप लांब आहेत. हा बघा, याच भागात आम्ही गेल्या वर्षी आम्ही आलो होतो, त्याला पाणी भरलं होतं आणि आम्हाला पलीकडे क्रॉस व्हायचं होतं. डिंगणीच्या भागाला, भिरकोंड आणि डिंगणीच्या भागाला पाणी भरलं आणि आम्ही रिटर्न आलो. तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल मित्रांनो. हा बघा, आता आम्ही ह्या मुलाचा हा हुंबर म्हणून याला नाव पडलं आहे, कारण ते दोघेजणं तिकडे आहेत आणि त्या मधल्या भागालाच पाणी खूप उंच आहे. जवळजवळ आत्ता पाणी ओटी लागले पाण्याला, तरीसुद्धा इथं पाणी जवळजवळ 10-15 फुटाच्या वरती पाणी उंच आहे हा मधल्या भागाला, खड्ड्याला. आहे निलेश? नाही, खेकड्यांना रोज येतात मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त काही भेटत नाही. रोज येतात, रोज लोक येतात. हे मित्रांनो पाणी आहे ना आमचं खार समुद्राचंच पाणी आहे. हा जयगड इकडे डिंगणीच्या भागापासून तिकडे जयगड परिसर लागला. हाय निलेश ना, हाय हां त्यामुळे आता मी आलो मित्रांनो. ह्याच्यामध्ये खेकडा आहे, कारण खोदावं लागला. मी इथे बंद करतो, स्टॉप करतो इथे. माझा पाय जो ढोपरावर उतरला आणि इथे मित्रांनो आहे खेकडा लागला आहे निलेशला बिलामध्ये. मी पण वरती जायचा, पाय लागत नाही ते. आली, हे बघा आली, स्वतःहूनच बाहेर आली खेकडी मित्रांनो. हे बघा, पकडायला हे काढ पण, कारण माझ्या इथं असतं ना पोटावरती. आणि अशा तऱ्हेनं निलेशच्या मेहनतीला इथं खेकडा भेटला आहे मित्रांनो. दे हाय वरती. काय बोलतोय? ला इथे बिलामध्ये पाय लागले दिसलेत खेकडीचे. हा पण खेकडे असायला पाहिजे, एखादी बाहेर सुद्धा जाते, एखादी आत सुद्धा जाते. माझ्या ह्याच्यात सुनीलच्या ना, खिशात नको, ह्याच्यात ठेवूया. हाय सुन्या, चालत आली म्हणून बरं झालं. हे का नाही तर मी माझ्याकडे ह्याच्यात गाल्यात आहे म्हणून शेप राहत. ह्याचं मग खेकडे आहेत ना मोठ्या, पण अंगठे काढलेले आहेत. तर गाल्यात आहे तुझी, माझी कशी आपटते ना. हा राहून दे. अगदी चालत आली, पण बोधी होती. निलेश बघतोय हाय का नाही ना. नाही मित्रांनो, खेकडी ती बाहेर निघून गेले. हा खेकडी बाहेर निघून गेली, पाय लागले होते बिलाला, खेकडी बाहेर गेलेली आहे.
फिरायला गेले असेल त्याचा त्याच्या आयटम बरोबर. हा सुन्या आयटम बरोबर फिरायला गेली असेल. हे बघा पाय लागत नाही. किती सुंदर का निसर्ग देखो आहे मित्रांनो. एवढं निसर्ग सुंदर भारी वाटतो ना. 4-5 दिवस पाऊस पडत होता. आता सध्या कालपासून थोडा बंद झाला आहे. इथे पाणी उंच असल्यामुळे जास्त पुढे इथे मित्रांनो मी स्टॉप करतोय. मित्रांनो हे बघा आम्ही आलो आहे पुढपर्यंत, कारण मधल्या ह्या पॅसेजला पूर्ण हे बघा पूर्ण धस होती, घसरंड होते, पाय पण जाग्या लागत होता. हे बघा निलेशकडे खेकडा भेटला आहे आणि आम्हाला ह्या पट्ट्याला आम्हाला खेकडा भेटल्या, पण पकडताना दाखवता नाही आलं तुम्हाला मित्रांनो. हे बघा हे बघा निलेश याच्यावरती कर. जबरदस्त. नाही नाही काही कशी कशी टाकले नाही. हां हां मित्रांनो हे बघा पाणी जास्त उंच होतं म्हणून आम्ही आत्ता बघा आत्ता इथे पाणी कमी झालं आहे. आत्ता छातीच्या आसपास पाणी आहे, म्हणजे जो 4 फूटपर्यंत 4.5 फुटाच्या आसपास पाणी आहे इथे आहे. पुढे होतं ना तर पुढे जास्त पाणी होतं. हे बघा हे पाणी पूर्ण ओवटलेलं आहे, ओटी लागली पाण्याला. आनंदा गेलेला आहे पुढे डिंगणीच्या भागापासून तो गेला तिकडे पुढे, कारण आम्हाला इथं खेकड्या भेटल्या म्हणून आम्ही ह्या पट्ट्याला पूर्ण आम्ही शोधत आलो. या पट्ट्याला मित्रांनो आम्ही येतो ना, ही खारं पाणी आहे, खाडीचं पाणी आमच्या आहे. मी इथे जाऊ शकतो पण पाणी खाली खाली लोटत नेणार, पाय लागणार नाही जागेवरती. बऱ्यापैकी भेटल्या आम्हाला या पट्ट्याला, हुंबर पट्ट्याला बऱ्यापैकी भेटल्या. मित्रांनो हे बघा हे आहे मोबाईलसाठी पिशवी ठेवले, पाण्यामध्ये भिजेल म्हणून, डोक्यावर पाणी जाईल म्हणून, थोडंसं थंडावा किंवा ऊन पडू शकतं म्हणून ही कॅप घातले. हे बघा याच्यामध्ये हा खेकड्या आहेत, नंतर तुम्हाला दाखवीन मी किती खेकड्या भेटल्या आहेत त्या. हे बघा हे पिशवी भरलेली आहे. अर्धे सुन्याकडे खेकड्या आहेत आणि थोड्याफार असतील आनंदाच्याकडे असतील. हे बघा हे पण लागतं, हाताला लागतं, कारण बिल वगैरे खोदण्यासाठी, आणि सलई पण आहेत. असले आली धावत धावत, कसले जबरदस्त आल्या. एक सुनीलच्या तोंडावरून उडी मारून गेली ना, जबरदस्त गेली. आणि ही पण आली होती सुसाटला, एकदम पळत पळत आली होती. एक निलेशनी पकडली, ती पण अशीच आली होती सुसाटला. जबरदस्त आल्या, पण निलेशनी पकडली. एक फक्त सुनीलला भेटली नाही, एकदम छोटी बारीक होती, पण आली तोंडावर अगदी उडी मारून अगदी गेली.
पण भेटली नाही, जाऊ दे, मोठी होईल ती. पावसाळचं मित्रांनो या ठिकाणी जास्त कोण येत नाही, कारण हे पूर्ण आत्ताच पाणी एवढं ओढलं तरीसुद्धा यायला लोक घाबरतात इथून. काही खालच्या भागाला चिखल होता, चिखलामध्ये पाय ना रुतायचे, जवळजवळ ढोपरापर्यंत पाय रुतून जायचे. मित्रांनो निलेशला खेकडे लागले बिलाला, आणि त्याला ही शीक पाहिजे होती मोठी, फेंडस याला बोलतात. हां पाणी कमी आहे पण लोटत नाही तरी पाणी खाली. बघूया काय असेल, छोटी असले तरी पण समाधान आहे आम्हाला. हो 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 लागते, हां लागते. लागले एवढंच बिल. मित्रांनो ह्या खेकडीने दगड्यांचा रेवटा असल्यामुळं अंदाज समजला नाही. सुनील काहीतरी घुसमडवतोय. काय लागते रे? हा नाही पाखरू, पाकडू रे पाकडू. मित्रांनो अशाच माझ्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करत राहा. मी असाच प्रयत्न करेन तुम्हाला दाखवण्यासाठी, माझं एक नवीन भागातून. बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत. आणि हा व्हिडिओ माझा अजून मी तुम्हाला दाखवणार आहे डिंगणीचा भाग, त्या साईडला जाणार आम्ही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जरूर बघा मित्रांनो, तरच तुम्हाला माहिती पडेल की कोकणामध्ये कशा पद्धतीनं खाडीला ह्या आमच्या कुरदुंडा गावामध्ये हे कशा पद्धतीनं खेकड्या पकडतात. हे बघा, जागा नाही उभं राहायला तरीसुद्धा बघा प्रयत्न करावा लागतात. हे बघा दगड आहे ना, दगडचा रेवटा आहे मित्रांनो, त्याच्यामुळे अंदाज समजत नाही आहे. निलेश काय काय सुनील? बारकी आहे, हाय 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 दिसते इथून रे, खेळते आतमध्ये पाण्यामध्ये, आतमध्ये. हे बघा नाही नाही किरवी ते किरवीच, ह्याला किरवी बोलतात, खेकडा बोलतात, चिंबोरी. सुनील बघू, हे बघा छोटी का असे ना भेटली. बस हे झाड आहे खाली, तिले एकदम पायाखाली झाड आहे, रुपेल पायाला. मी साईडला होतो, पाणी लोटत लोटत नेते. ही अशी परिस्थिती आहे, पाय काय जागायला लागत नाही. हे बघा पाण्याचा किती वेग आहे बघा.
ज्यावेळेला इथे पाणी भरतं ना त्यावेळेला एवढा लोट येतो पाण्याचा, माणूस कुठच्या कुठे जर पडला पायातून असं येताना कुठे खेकड्यांना वगैरे तर खूप लांब जाऊ शकतो. पण त्याला पोहणी असावी गरजेचं आहे. तुम्हीही मित्रांनो कधी गेलात खेकड्यांसाठी तर सांभाळून प्रवास करा. बिळांच्या खेकड्या पकडण्याचा मित्रांनो हा माझा व्हिडिओ आहे ना, तर जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आहे का रे? सुन हे बघा, निलेशला प्रयत्न करून करून आली बाहेर आली. कशी दिसते माझ्याकडे? येशील खाली ते? हे बघा, आता हिला धुवून घेतो. बघू. अरे सुनीलला पण भेटले, जबरदस्त भेटले सुनीलला पण. सुने बघू, सुने बघू. थांब अशी अशी धरून ठेव. हो हो सुन्या तुझ्या इथेच ठेव, ही पण तेच ठेव. समाधान झालं आहे मित्रांनो आमचं, कारण आम्ही या पट्ट्याला आम्हाला समाधानकारक आम्हाला भेटल्यात खेकड्या. तेवढीच मेहनत पण घेतली या दोघांनी. हा बघ, हा बघ, हा बघ, हा बघ. हे तुम्हाला मी मित्रांनो दाखवण्यासाठी करतोय. डेंगा नव्हता, भीती वाटतो ना, खडते काय समजा डेंगा तेव्हाच नव्हते काय आवाज देई नाही. भेटली, दोघांनी पण मेहनत करून भेटले. लागली ना तर असं बरं वाटतं, म्हणजे थोडाफार आनंद येतो पुढे जाण्यासाठी. हाय सुनील, हाय 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 सुनील. लागले हे बघा, सुनीलला इथे पण लागले. 5चा कॉईन आहे, 5चा कॉईन भेटला आहे. मग अशी एक दोन्ही पण 20चे कॉईन भेटले होते. हा 5चा कॉईन भेटला आहे. हां काय बोलतोय? हे निलेश, तर मोठं मोठं बिल बघ. मित्रांनो हे बघा, मी तुम्हाला दाखवतो किती खेकड्या भेटल्यात त्या. हा ते बघा, सुनीलला पण भेटले तिकडे. हे बघा खेकडे एवढे एवढे आहेत. हा जो पट्टा आहे तो मी पूर्ण काढलेला आहे इथपर्यंत. इकडे पुढे जास्त चिकळ आहे, मी जास्त आता दाखवणार नाही पुढे. तो पुढच्या भागात दाखवीन मी तुम्हाला. तिकडे डिंगणीच्या भागा साईडला आनंद गेलेला आहे, तिकडे आमचं जाणं झालं तर, नाही तर आम्ही पुढे जातो आहे तिकडे. ह्या पट्ट्याला चिखल थोडासा आहे म्हणून इथे स्टॉप करतो आहे मित्रांनो.
व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आणि हीच तर मजा आहे कोकणामध्ये, कशा पद्धतीनं खेकड्या पकडतात. आनंद बघण्यामध्ये जो वेगळा आनंद असतो ना, तेही मजाच असते. दणकट आहे पण. नाही हा रे काहीतरी आहे वाटत रे. आणि या खेकडीचं एवढं नाही की हे बघा मित्रांनो, ही भेटलेली आहे आता. हा एवढा भेटला आहे 10चा कॉईन. हे बघा निलेशच्या उतारा बघा काय झाला आहे तो. हा भाग आहे दराचा भाग. हे बघा हे पूर्ण हा निसर्ग कुरदुंडा गावातील आमच्या पूर्ण निसर्ग आहे हा. हे टॉवर आहे तिथे. ट्रेन पण आली, पण ट्रेन इथे दिसणार नाही. आवाज तुम्हाला येत असेलच. पेंडच निलेश काय हा भाई, इथे पण काहीतरी आहे वाटतं. बघूया आहे का ते. सुनीलने फेंडस मागितले, बघूया काहीतरी असायला पाहिजे. एका मित्रांनो इथे निलेशला पण इथे लागले. हे बघा कल्लीस 5 का कॉईन. हे देखो हे बघा. नाही ना, नाही म्हणजे बिल एकदम भारी होतं मित्रांनो, पण खेकडा ह्या बिलात नाही लागला. फसवलं आहे. वरच्यावर बसली होती एकदम. पूर्ण हिरवं गार. आनंदा पण पुढे आहे. एक साला डेंगा सोडला रे एक मोठे. तर हे बघा हा थैला भरलेला आहे. ट्रेन गेली राजा. ट्रेन गेली जाऊ दे. आम्ही आता अर्ध्यापर्यंत आलो आहे. जवळजवळ डिंगीचा भाग झाला, परसुई पट्टा झाला. आता आम्ही आलो इकडे आमच्या दऱ्याच्या भागात आलो आहे, भिरकोंड. आता पुढे पुढे जातो आहे मित्रांनो. मी आता मुसळा बांधतो त्याला.
3-4 आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो आता आम्ही थकलो आहे, खूप वेळ झाला आम्हाला. जवळजवळ आम्ही 3 तास आम्ही फिरत होतो. 3 तास फेरीनंतर आम्हाला हे बघा, हे बघू शकता एवढा आम्हाला खेकडा भेटला आहे. आणि हाचा माझा व्हिडिओ कसा वाटला तो जरूर नक्की सांगा मित्रांनो. आणि भेटत राहू नेक्स्ट व्हिडिओला आपण. तोपर्यंत बाय बाय सगळ्या मित्रांना. पन्नास एक असतील ना.